झाला, हा भाग घोषित झाल्यानंतर, हल्ला झाल्याच्या नंतर आपण जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फोन करतो त्यावेळेस ते सांगतात की सौर कुंपण आहे, तुम्ही सौर कुंपण करा, तारेचा झटका आमच्या बिबट्याला बसेल आणि आमचा बिबट्या त्या ठिकाणी येणार नाही. हे फक्त घरापुरतं मर्यादित झालं. बिचाऱ्या शिवण्याच्या घराला आजही कंपाऊंड आहे, परंतु आपण सर्वांनी पाहिलं तिचा बळी गेला कुठं. मग ज्या वेळेस घरातून आपण बाहेर पडतो आणि आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जातो त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवाचं काय, हा एक माझा त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समक्ष वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज सांगू इच्छितो, ज्या ज्या भागामध्ये अतिसंवेदनशीलता बिबट्याच्या बाबतीमध्ये दिसून येते त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांचे सौर कुंपणासाठीचे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी स्वतः तयार करा. आपला एक कर्मचारी त्या ठिकाणी पाठवा, एक आधार कार्ड, एक पॅन कार्ड, एक फोटो आणि एक 7/12 याच्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र त्या ठिकाणी द्यावे लागत नाही. आमचा सर्वसामान्य शेतकरी तुमचे उंबरे त्या ठिकाणी झिजवणार नाही. माझी मागणी ही आहे की या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अतिरिक्त आहे, अतिसंवेदनशील भाग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन हे प्रस्ताव आपण तयार करा आणि प्रस्ताव तयार करून पुढील 15 दिवसाच्या आत आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण सौर कुंपण त्या ठिकाणी मंजूर करून द्या. हे देखील एक आव्हान त्या निमित्ताने मी त्या ठिकाणी तुम्हाला करतो. दुसरी एक माझी मागणी आहे, बिबट नसबंदीसाठी तात्काळ कायदा करून कारवाई सुरू करायची. मी आपल्याला त्या ठिकाणी मगाशी सांगितलं, नसबंदी करण्याचा हा भाग हा त्या ठिकाणी वन विभाग आणि वन प्रशासनाचा आहे. नसबंदी केल्याच्या नंतर कोणत्याही बिबट्याची भूक थांबणार नाही. मला सांगा, एखाद्या बिबट्याची नसबंदी केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या समोर आल्याच्या नंतर तो तुमच्यावर हल्ला करणार नाही का? तो तुमच्या पातळीवरचा विषय आहे. छातूर मातूर उत्तर आमच्या शेतकऱ्यांना देऊ नका. नसबंदीचा कायदा तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्र व्यवहार करा. तुम्ही तुमच्या विभागाच्या संबंधित वन विभागाच्या वनमंत्र्यांच्या सेक्रेटरीशी संवाद साधा, वनमंत्र्यांशी संवाद साधा आणि तुमच्या पातळीवर तो कायदा तुम्ही त्या ठिकाणी संमत करा.